आईसाहेबांच्या औषध आणण्यासाठी की नाही आज बारीक मध्ये दौरा काढलेला सांगोड्याला आणि बाहेर जाताना ओला राणी आपल्या संकट असली की नाही पेट्रोलचं आपल्याला काही सुद्धा टेन्शन नसते बरं काय. सकाळ सकाळी घरातला आवरून जरा यारवाळीच बाहेर पडलेलो कारण उन्हात आणण्यासाठी जायचं आणि 3:30 औषध घेऊन परत यायचं या हिशोबाने आम्ही घरातनं निघलेलो. आमच्या राणी सरकारांचं गुडघा जरा 5-6 दिवसाला दुखाल्यात म्हणतानाच चाललोय बघा दवाखान्यात. आणि विषय कसा आहे माहितीये का, नुसतं मोकळी हिंडून व्हिडिओ करून चालत नाही. आईसाहेबांचं बघत बघत सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायला लागतात. आपण आपल्या राणी सरकारांसाठी काय काय करतोय की नाही हे आपल्या जीवाला फक्त माहिती आहे. गाव माघारी आपल्याला काय बोलते त्यास आपल्याला काय घेणं देणं नाही. 15 ते 17 मिनिटांत मोजून आम्ही दवाखान्यात पोहोचलो बघा. आणि आल्या आल्या डॉक्टरांपाशी एक पेशंट असल्यामुळे साहेब म्हटले 5 मिनिटं थांबा, त्यांचा नंबर झाला की लगेच आपला नंबर घेऊया. बसल्या बसल्या डोसक्यात असा विचार आला की नाही आता आलोय तसं म्हटलं देवाला पाया पडूनच निघायचं. आमच्या आई साहेबांची औषधं घेतली की नाही तसं निघालो बघा मंदिराकडे. आणि इथं आल्या आल्या पहिल्यांदा आपला यो भावगट पडला जो की आपला फॉलोअर जाईल तिथं आपली माणसं अशी आपुलकीने गाठ पडतात की नाही भावानो, हे बघून बाकी लय भारी वाटते बरं का. आपल्या भावांचं बारीक मध्ये व्हिडिओ मारून घेतलं आणि आता म्हटलं दर्शन करायचं आणि 4 आपलं घराकडे निघायचं. जास्त काय गर्दी नसल्यामुळे की नाही आमचं दर्शन बाकी 5 मिनिटातच झालं. पाया पडून बाहेर आल्या लागलंच की नाही प्रदक्षिणा मारून घेतलो बघा. आपण कवा सांगोड्याला आलोय आणि वेळ मिळाला आणि दर्शन घेतलं नाही असा विषय कवाच होत नाही भावानो. बाकी आमचं दर्शन झालं की नाही लागलंच गाडी स्टार्टर मारलो आणि घरचा रस्ता धरला. येता येता नदीवर बारीक मध्येच आमच्या रावल्याचे 4 फोटो काढून घेतलो आणि आता म्हटलं घरला सटका लागते, बराच वेळ झाला. चला निघतो आता भावानो, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घेऊन जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.